तर एक महत्त्वाची अपडेट, बीड नगर परिषदेमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। भाजपला मागे टाकत राष्ट्रवादी पुढे गेलेली आहे। शेवटच्या 3 फेरीत बीडचा नगराध्यक्ष ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे 500 मतांनी आघाडीवर आहेत। गडचिरोलीत भाजपनं गड राखलेला आहे। प्रणोती निंबोरकर नगराध्यक्ष झालेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीत त्यांच्यासाठी सभा घेतलेली होती। बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या सत्तेतल्या 2 पक्षांमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे। शेवटच्या 3 फेरीत बीडचा नगराध्यक्ष ठरणार आहे। त्यामुळे आता बीडमध्ये नगराध्यक्षपदी कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर बीडमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काटेकी टक्कर पाहायला मिळते। तर गडचिरोलीमध्ये मात्र भाजपचा विजय झालेला आहे। भाजपच्या नगराध्यक्षा विजयी झालेल्या आहेत आणि बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। सध्या तरी राष्ट्रवादीनं बीडमध्ये काहीशी आघाडी घेतलेली आहे। मात्र शेवटच्या 3 फेऱ्या बाकी आहेत आणि या शेवटच्या 3 फेरीतच बीडचा नगराध्यक्ष नेमका कोण होणार हे निश्चित होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।